फार गंभीर बाब आहे. अध्यक्ष महोदय फार गंभीर बाब आहे. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय जो पाणी पुरवठा दूषित होतो त्या ठिकाणी आम्ही जो घेतो त्याच्यावर आम्ही जी प्रक्रिया करतो अशा अनेक तक्रारी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आम्हाला कायम येतात अध्यक्ष महोदय. गढूळ पाणी येतं, पिण्यासाठी गढूळ पाणी येतं, नळाच्या माध्यमातून येतं, पिण्यासाठी सुद्धा गढूळ पाणी असंख्य मागच्या वर्षात अनेक त्या ठिकाणी आम्हाला तक्रारी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या आल्या, लोकप्रतिनिधींना आल्या. तिथं राहणारा सोसायटीतला धारक असेल, लहान मुलगा असेल, ज्येष्ठ असतील, माझ्या माता माऊली असतील, सगळी लोक असतील, कामगार असतील, या सगळ्यांच्या तक्रारी होत्या अध्यक्ष महोदय. त्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महापालिकेनं एक कन्सल्टंट त्या ठिकाणी नियुक्त केला व त्याचा सखोल अभ्यास करून रिपोर्ट करण्यासाठी निर्देश महापालिकेच्या माध्यमातून दिला. त्याच्याकडून प्राप्त झालेल्या रिपोर्टच्या शासकीय अभियांत्रिक विद्यालय पुणे COEP यांना त्रयस्थ तपासणीसाठी पाठवण्यात आला अध्यक्ष महोदय. त्यामध्ये BOD, COD, DT तसेच नैसर्गिक तपासणी केली असता त्यामध्ये BOD व COD ची आकडेवारी प्रमाणापेक्षाही खूप जास्त आढळली आहे. त्यामुळे COPने पिंपरी चिंचवड महापालिकेचे पाण्याचे ॲडव्हान्स ॲनालिसिस करून घेण्याचे कळवले होते. त्यानुसार ॲडव्हान्स ॲनालिसिस अध्यक्ष महोदय अर्धा तास देणार आहे मला तुम्ही अध्यक्ष महोदय. मी एकटाच बोलणार आहे, कुठेच नाही. शंकर शेठ आहेत आम्ही सर याच्यामध्ये जर ऐका मंत्री महोदय, हे जर आम्ही नाही मांडलं तर त्या आंदोलनकर्त्यांना पण कळणार नाही की आमची काय भूमिका आहे अध्यक्ष महोदय. त्यानुसार आमच्या म्हणजे COPने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार आम्ही ह्याच्या संदर्भामध्ये ॲडव्हान्स ॲनालिसिस भारतातील टॉक्सिक लिंक, दिल्ली, ACJS बँगलोर आणि नुओ चक्र MRA युनिव्हर्सिटी चेन्नई अशा 3 नामांकित लॅबमधनं आधुनिक पद्धतीनं आमच्या या पाण्याची टेस्टिंग केली अध्यक्ष महोदय. पावना जलवाहिनीचं आम्ही जे रावेतमधनं उतरतो त्याची अध्यक्ष महोदय. त्यापैकी ज्या संस्था सल्लागारमधून या माध्यमातून आम्ही नुक्रो चक्रा ARM युनिव्हर्सिटी चेन्नई येथील लॅबमध्ये पिंपरी चिंचवडच्या पाण्याची टेस्टिंग केली असता मिळालेल्या अहवालानुसार अध्यक्ष महोदय पावना नदी, रावेत बंधारा व निगडी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या नियमित बेसिक निकष pH, TDS आदी समाधानकारक आढळले असले तरी पाण्यात प्लास्टिकमधून येणारी रसायने, औद्योगिक रसायने, कीटकनाशकांचे अंश, PFS, फॉरेवर केमिकल आणि औषधाचे अंश आढळले. पाण्यात कॅफीन आढळले. मोठ्या प्रमाणात सांडपाणी सिवेज नदीत मिसळत असल्याचे संकेत मिळतात. पॅथोलिटिक संबंधित रासायनिक प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्यात प्लास्टिक प्रदूषण वाढत असल्याचे दिसून येते अध्यक्ष महोदय. याचा शहरातील नागरिकांवर काय परिणाम होतोय हे आता मी पुढे सांगतो अध्यक्ष महोदय. याच्या व्यतिरिक्त काहीच सांगायचं नाही अध्यक्ष महोदय मला. आणि याच्यानंतर मला फक्त आव्हान करायचं आहे अध्यक्ष महोदय. यामुळे काय होतंय अध्यक्ष महोदय, माझ्या शहरातला नागरिक आज आरोग्याच्या दृष्टीने फार संकटात आहे अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी कर्करोगासाठी सारखे आजार त्या ठिकाणी होऊ शकतात अध्यक्ष महोदय. थायरॉइड सारखे विकार त्या ठिकाणी होतात अध्यक्ष महोदय. हार्मोनियल अंतर्स्राव प्रणालीचे विकार त्या या पाण्यामुळे होऊ शकतात. वैधत्व व ते प्राप्तीच्या अडचणी निर्माण होऊ शकतात अध्यक्ष महोदय. यकृत व मूत्रपिंडाचे आजार या पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतात अध्यक्ष महोदय. मेंदू व मज्जा संस्थेवरील परिणाम, त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती कमी होणे, त्याचबरोबर हृदयविकार व उच्च रक्तदाब, गर्भपातातील बाळाच्या वाढीवर व बालकांच्या विकासावर सुद्धा परिणाम होऊ शकतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, ॲलर्जी आणि अतिसंवेदनशीलता, त्याचबरोबर पचन संस्थेचे विकार, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय प्रतिजैविकांना प्रतिकारक शक्ती वाढवण्याचा धोका असे गंभीर आजार अध्यक्ष महोदय या पाण्यामुळे होऊ शकतात. एकच मिनिटात ताई, संपला विषय माझा, एकच मिनिटात अध्यक्ष महोदय हे उत्तर मी देत नाही अध्यक्ष महोदय.
उद्या या मीटिंगमध्ये याची सारा व्यवस्थित चर्चा होणार आहे अध्यक्ष महोदय. शंकर शेठ आणि आम्ही या ठिकाणी याच्याकरताच बसलो अध्यक्ष महोदय. उद्या जो पवना जलवाहिनीच्या संदर्भातली चर्चा होणार आहे मुख्यमंत्री महोदयांसोबत, त्या संदर्भामध्ये मी हेच सांगण्याचं कारण माझे अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून की शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे आजार मी वाटले अध्यक्ष महोदय, हे त्या पाण्यामुळे निर्माण होणार आहेत अध्यक्ष महोदय आणि होत आहेत अध्यक्ष महोदय. माझी काय याच्यामध्ये जास्त आपल्याला मागणी नसणार अध्यक्ष महोदय. मी या निमित्तानं मावळच्या सगळ्या जनतेला शेतकऱ्यांना भूमिपुत्रांना कळकळीची विनंती करतो. मी इथं शंकर शेठ आहे, आम्ही सगळेजण हात जोडून पाया पडून विनंती करतो मावळच्या जनतेला अध्यक्ष महोदय की हा विषय गांभीर्यानं घ्या, एक भावनिक म्हणून घ्या अध्यक्ष महोदय. याच्यात कुठलंही राजकारण आम्हाला करायचं नाही. ज्या मागण्या ज्या त्यांचे प्रश्न असतील ते सगळं प्रश्न सोडवल्यानंतर आम्ही घाई करणार नाही, आम्ही आग्रह करणार नाही. कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका शेतकऱ्यांनो. जोपर्यंत तुमच्या मनाचं तुमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हा प्रकल्प चालू होणार नाही याची शाश्वती आम्ही देतो. कुठलं आंदोलन करू नका ज्याच्यामुळे त्याला वेगळं वळण लागल आणि त्याला राजकारण कुणीतरी करेल. अध्यक्ष महोदय, माझी त्या भूमिपुत्रांना या माध्यमातून विनंती आहे. शेवट जाता एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय की या संदर्भामध्ये आमच्या सगळ्यांची भावना एकच आहे. आम्हाला आमच्या शहराला पाणी मिळालं पाहिजे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आम्हाला शेतकऱ्यांच्या म्हणजे तळतळाट घेऊन किंवा शेतकऱ्यांवर अन्याय करून आम्हाला अजिबात घ्यायचे नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना फक्त एकच प्रश्न. अध्यक्ष महोदय, जी भूमिका आम्ही आज इथं मांडली, मी मांडली असेल किंवा आमच्या सहकाऱ्यांनी मांडली असेल, अध्यक्ष महोदय याच्यातला जो रिपोर्ट मी दिलेला आहे, जो रिपोर्ट पाण्याच्या संदर्भातला आम्ही या 3 एजन्सीकडनं घेतलेला आहे, अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी हा रिपोर्ट उद्या मांडण्यासाठी याची शहानिशा करून आपण हा रिपोर्ट मागून घेणार का आणि तो त्या ठिकाणी मांडणार का? आमची भावनिक साथ आहे अध्यक्ष महोदय. किती मला तर 15 मिनिटं पण नाही दिले अध्यक्ष महोदय, 15 मिनिटं पण नाही दिले अध्यक्ष महोदय. आम्ही काय अध्यक्ष महोदय, अहो तुम्ही टायमिंग बघा, मला 15 मिनिटं स्व दिले का विचार. अध्यक्ष महोदय, हा विषय म्हणजे आमच्यासाठी राजकीय असू शकत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, 2006 पासून आज आम्ही तळमळ करतोय. अगोदर पहिल्या नंबरची लक्ष आपलं अर्धा तास चर्चा शंकर शेट्टी लावली होती मुळशी धरणाची. अध्यक्ष महोदय, पाण्याला पर्याय नाहीये, पाण्याला दुसरा पर्यायच नाहीये. पाणी हे पिणं लागणारच आहे लोकांना. त्याच्याकरता पुढे बोलतोय अध्यक्ष महोदय, तुम्ही मला डिस्टर्ब करू नका, मी योग्य ते बोलतोय. माझ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घ्या. माझा जो अर्धा तास चर्चा आहे त्याचं गांभीर्य लक्षात घ्या. याच्यातलं कुठला उद्रेक झाला नाही पाहिजे, याच्यातलं कुणाची हानी झाली नाही पाहिजे, मनुष्य हानी झाली नाही पाहिजे, शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, जो रिपोर्ट मी आज आपल्या समोर वाचलाय तो मंत्री महोदयांनी उद्या त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये घेऊन यावा. ते घेऊन येतील का हा माझा प्रश्न आहे. आणि तमाम मावळमधल्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना मी हात जोडून विनंती करतो, पाया पडतो त्यांच्या. आमच्या मनात कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचं नाही. जोपर्यंत तुमच्या मनातल्या सगळ्या समस्या दूर होत नाही तोपर्यंत आम्ही पाणी घेणार नाही, हा शब्द या निमित्ताने देतो. धन्यवाद. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, महेशदादा लांडगेंनी अतिशय तळमळीने हा प्रश्न मांडला. हा बरोबर आहे, कारण आता शहराची जी लोकसंख्या आहे पिंपरी चिंचवडची ती जवळजवळ 29-30 सालाला 55 लाख होईल आणि शहराला 949 MLDची गरज लागणार आहे. अध्यक्ष महोदय, मुळातच हा प्रोजेक्ट आहे ना, हा 2011ला याची वर्क ऑर्डर झाली होती. तिथे काही दुर्दैवी घटना घडल्या, त्यानंतर आपण स्थगिती दिली. अध्यक्ष महोदय, आता आपण स्थगिती उठवली आहे आणि जसं आता महेशदादांनी सांगितलं की रावेत बंधाऱ्यावरनं जे पाणी घेतो ते अतिशय दूषित पाणी ह्या लोकांना मिळतं, त्यामुळे ती स्थगिती उठवली. आता ह्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय की ह्याची किंमत पण वाढली प्रोजेक्टची, म्हणजे ती जवळजवळ आपली 1015 कोटी झाली. तर एकतर 2 गोष्टी आहेत की ह्याच्यामध्ये शासनाकडनं आपल्याला काय अनुदान ह्या प्रोजेक्टसाठी देता येईल ह्या संबंधीची एक सूचना आहे. दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, हा प्रोजेक्ट ला जो विरोध होतोय, आत्ता जी काही समजा आंदोलनं होत आहेत, काय होत आहेत, तर त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेऊन
त्यांची जी काय म्हणणं आहे ते सोडवून हा प्रोजेक्ट करणं आपल्याला आत्ता कंपल्सरी आहे अध्यक्ष महोदय, कारण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की हे पाणी सगळ्यांना लागणार आहे आणि ह्या पाईपलाईनमधनं स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे. जे आता दूषित पाणी त्यांनी सांगितलं की पाण्याची ते, कारण हे सगळं उद्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संबंधीची मीटिंग लावलेली आहे आणि आपण ह्या प्रकल्पाचा महेशदादा, आपण ह्या प्रकल्पाचा पूर्ण अहवाल IIT मुंबईकडनं ऑलरेडी करून घेतलेला आहे. त्यामुळे उद्या CM साहेबांच्या मीटिंगमध्ये तो सगळा अहवाल पण सादर केला जाईल आणि ह्या प्रकल्पासाठी लागणारी रक्कम ही कुठल्या पद्धतीने देता येईल ह्याचा सुद्धा उद्याच्या मीटिंगमध्ये विचार होईल आणि त्या संबंधित ज्या कोणा धरणग्रस्तांच्या किंवा तिथल्या संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्याचा विचार पण मुख्यमंत्री साहेब उद्या त्या मीटिंगमध्ये करणार आहेत. आणि हा प्रोजेक्ट लगेचच्या लगेच मार्गी लावण्यासाठी, कारण एकदा जे अनुदान आणि हे झालं पूर्ण अध्यक्ष महोदय, तर 2 वर्षामध्ये हा प्रकल्प पूर्ण करून देण्याचा आम्ही शब्द पण दिलेला आहे अध्यक्ष महोदय. त्या पद्धतीने हे होईल. चला पुढे जाऊया. अर्धा चर्चा क्रमांक 6 आणि 7 हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे. नाही आता पुढे जाऊन झालं ना सविस्तर तो नाही पुढे ढकलले तुमचे 6 आणि 7 पुढे ढकललेत. हा अध्यक्ष महोदय, आमची म्हणजे 6 आणि 7 आपण पुढे घेताय हरकत नाही, पण त्या दिवशी सोमवारी ही प्रायोरिटीने आमची हे चर्चा लागावी, कारण की आता आम्ही आलेलो आहोत आणि काही हे असेल पण 6 घेण्याची हां प्रायोरिटीने ही चर्चा आमची लावी. कृपया आपण, आमची विनंती आहे नोट करून प्राथमिक ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरला ही अर्धा तास चर्चा सोमवारी घेण्यात यावी. चला अर्धा चर्चा क्रमांक 8 श्री सचिन कल्याण शेट्टी. बोलतो मग सांगतो नंतर, त्याचं रुलिंग नंतर देतो गोरे साहेब झाल्यावर. घ्या मांडा. अध्यक्ष महोदय, आपण आपल्या जागेवर बसा, इकडे या मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, आज या अर्धा तास चर्चेवर मी एक महत्वाचा विषय सभागृहाच्या माननीय कृषी मंत्र्यांच्या या विषयावर लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, आता मागच्या प्रश्नावर दुधाच्या भेसळीवर किती वेळ चर्चा चालली, त्याला मोका लावायला पाहिजे, त्या भेसळीवाला त्यांना अटक लवकर व्हायला पाहिजे, त्यांची टीम वाढवायला पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं आहे अशा भेसळीवर कारवाई व्हायला पाहिजे, मोका लागायला पाहिजे. ही जरी गोष्ट खरी असली तर अशा अनेक गोष्टी या समाजात आहेत ज्याच्याकडे आपलं लक्ष नाही. अध्यक्ष महोदय, माननीय कृषी मंत्री हे स्वतः शेतकरी आहेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले नेते आहेत. मला त्यांना विनंती आहे, आज जी शेती आपण करतोय ही रासायनिक शेती म्हणजे आता जे भेसळावर चर्चा झाली, दुधाच्या भेसळावर, हे सीन अडल्ट्रेशन आहे. पण अनसीन अडल्ट्रेशन ज्याला आपण कधी लक्षात येत नाही, पण रोज आपण पोटात विष घेतोय. अदृश्य भेसळ जी आहे, हे अदृश्य भेसळ म्हणजे रासायनिक शेतीच्या माध्यमातून आपण रोज पोटात विष घेतोय. लहान मुलांना 4-5वीच्या मुलांना इन्सुलिन सुरू झाले. 20-25 वर्षाचा युवक अटॅकनी दगावतो. लिव्हर फेल होणं, किडनी फेल होणं, म्हणजे ऑर्गन फेल्युअर असेल, कॅन्सर, विविध आजारांनी आज समाजात लोक त्रस्त आहेत. त्याचं कारण कुठंतरी जर आपण विचार केला तर अध्यक्ष महोदय, आपली शेती जी आहे ही रासायनिक शेती. साधारण पृथ्वीचा इतिहास पाहता मानवी संस्कृतीचा काल हा 10,000 वर्षाचा समजला जातो. आणि अध्यक्ष महाराज, या 10,000 वर्षामध्ये मागच्या 50 वर्षातच ह्या जमिनीला केमिकल माहिती झाली. त्याच्या अगोदर या जगाने सतत कधीच ही विषारी असे प्रयोग पिकावर केले नव्हते. आज कुठलीही गोष्ट का, दुधात भेसळ करणारे सापडतील तुम्हाला, त्यांच्यावर कारवाई होईल. पण हा जो भेसळ आपण सगळे मिळून करतोय, हा मोठा पाप करतोय. मग शाश्वत शेतीकडे विचार करताना कृषी मंत्री महोदय, आपण एक विचार करावा. आज जगात युद्धाचे सावट असताना खताच्या किमती वाढले, सप्लाय चेन डिस्टर्ब झाली, शेतकऱ्याला असं वाटतं की खताशिवाय शेती होऊ शकत नाही.
भले ते विषयुक्त शेती आहे, सगळं मान्य आहे, पण शेतकऱ्याला जगण्यासाठी ते विष घालावंच लागतं ही त्याची मानसिकता होऊन बसली. या सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे किमती वाढतायत, खत मिळेल का नाही ह्याची चिंता वाढायला लागली. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय सरकारचा पैसा किती जातो कधी तर तेही विचार करा. या खतांच्या सबसिडीवर रिसेंट आकडेवर जर बघितले अध्यक्ष महाराज, 2020ला फक्त युरिया अनुदान 90,000 कोटी आहे, म्हणजे स्फुरद पाला सोडून 2022ला 1,65,000 कोटी फक्त युरियाचं. 2023ला 65,000 कोटी पाला. 2024-25ला युरियाचं अनुदान 1,24,000 कोटी आणि 2025-26ला फक्त युरियाला 1,19,000 कोटी एवढा अनुदान शासनाचा खर्च पडतो या खतामध्ये पेस्टिसाइडसाठी. हे कमी करण्यासाठी नुसतं पैशाची बचत अशी नाही, शेवटी ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाची काळजी घेणं ह्या सभागृहाची जबाबदारी आहे. समाजात या महाराष्ट्रातील जनतेचं पालकत्व आपल्याकडे आहे, त्यांच्या आरोग्याची जबाबदारी आपली. हे असताना आपण त्याच्यासाठी सकारात्मक काही विचार करणार आहोत. आजपर्यंत जे होत आलं तेच पुढे चालू ठेवणार की ह्यातही काहीतरी बदल करणार. कृषी मंत्री महोदय आत्ताचे पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान आहे, केंद्र शासनाचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान आहे. आता पंजाबराव देशमुख शेती अभियान जवळपास बंद असल्यासारखं आहे. मला कुठंतरी ह्या जुन्या योजनांचं पुनर्मूल्यांकन करा. आता सांगणं एवढंच आहे की कृषी खात्याला एक ड्राईव्ह घ्यायला लावा, शेतकऱ्यांचा अवेअरनेस कार्यक्रम लावा, जेणेकरून ही विषयुक्त शेतीच्या पलीकडे जाऊन सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती केल्यावर खताचे पैसेही वाचतील आणि उत्पन्नही वाढेल ह्याची जाणीव शेतकऱ्यांना करून द्यावं लागेल. आणि ह्या अशा योजना जे पूर्वीच्या आहेत त्यात काहीतरी कटल करा, त्यातल्या कमी करा आणि अशा योजनेतून कमी करून मी जे सूचना आता सरकारला मांडत आहे अध्यक्ष महाराज, जो गोवंश आपला जो देशी गोवंश आहे त्याच्या पाठीशी तुम्ही राहा. देशी गोवंशाचं महत्व सगळ्यांना माहिती आहे. आज शेतकऱ्यांची अडचण अशी आहे की फक्त गायीसाठी उपयोग करतो, त्याला वाटतं की गाय भाकड झाली की हे गायीचं महत्व संपलं आणि शेतकऱ्याची बिचाराची परिस्थिती ती पोसायची नसते. आज देशी शेणाची ताकद जर बघितलात तर अध्यक्ष महाराज एका ग्रॅममध्ये जवळपास 300 कोटी जीवाणू या देशी गाईच्या शेणामध्ये मिळतात, जे की म्हैस आणि संकरित गाय आहे त्याच्या कितीतरी पटीनं जास्त आहे. म्हणजे म्हैस आणि संकरित गायीमध्ये 10% सुद्धा त्याची ताकद नाही. गोष्ट तेच म्हणतो HF गाई. खऱ्या अर्थाने आपल्या ज्या देशी गाय या महाराष्ट्रात जे देशी गोवंश आहेत ते खिलार असेल, देवणी असेल, डांगी असेल, गवळाव असेल, गुजरातची गीर असेल, ह्या गोवंशाला पाठबळ देणं शेतकऱ्यांना गरजेचं आहे. ह्यातल्या पण काही जाती अशा आहेत की ती जात आपण ह्याला पेरणीला किंवा मशागतीला वापरू शकत नाही, म्हणजे त्याचे खोंड वापरू शकत नाही. मग काय करतात शेतकरी, खोंड विकून द्या. कुठं जातात, काय जातात, गोवंश हत्याबंदी आला म्हणून कुठंतरी हे जनावर वाचायला लागलेत, नाही तर पूर्वी तरी सगळे कत्तलखान्यावर जात होते. प्रश्न घ्या. अध्यक्ष महाराज मला विनंती आहे की कुठंतरी गांभीर्याने सरकारने याकडे लक्ष द्यावे आणि खरोखर कृषी मंत्र्यांना ते शेतकरी नेते आहेत, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, शेजारी जिल्ह्याचे, त्यांनी या गोष्टीचा अभ्यास करावा आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या राज्यासाठी एक चांगला प्रोग्राम ह्याच्यासाठी आखावा. गोवंश ज्यांच्याकडे आता गोवंश खूप कमी आहे महाराज, अध्यक्ष महाराज, मागच्या 10-20 वर्षात बघितला तर मी खेडेगावात राहणारा माणूस आहे, 10% जनावर शेतात गावात राहिले नाहीत. मग का राहिले नाहीत? यांत्रिकीकरण वाढलं. आपण खूप चांगल्या योजना दिल्या शेतीसाठी, वीज बिल मोफत दिलं, मशिनरी दिलं, इरिगेशनचे कामं पूर्ण केले, MSP देतोय, FRP वाढवतोय, हे सगळं चांगलं करतोय. पण शाश्वत शेतीसाठी विकसित भारतचं स्वप्न पूर्ण करत असताना शेतकऱ्याला सुद्धा सस्टेनेबल फार्मिंग, एक शाश्वत शेतीचं पर्याय आपल्याला द्यावं लागेल आणि तो चांगला पर्याय म्हणजे हा सेंद्रिय शेतीचं पर्याय आज राहिलेलं आहे. आणि ह्या गाईचं
गोवंश, ती मग गाय असेल, बैल असेल, खोंड असेल, हे सगळं संवर्धन करण्यासाठी विशेष त्याचा एक सेन्सस व्हायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, कृषी मंत्री महोदय, मला कल्पना नाही, कदाचित त्यात पशुसंवर्धन मंत्र्यांचाही, त्या खात्याचंही मदत तुम्हाला घ्यावं लागेल. पण त्याचं देशी गोवंशाचा सेन्सस वेगळा करावा. त्याच्यासाठी काय करावं लागेल, त्याच्यासाठी अनुदान काय देता येईल, एक धोरण बनवा सरकारचं. किमान एक देशी गाय, एक शेतकरी एक देशी गाय, अशी योजना आणा. त्या शेतकऱ्यांच्या पाठी जोपर्यंत ती गाय, बैल, खोंड, देशी गोवंश जिवंत आहे तोपर्यंत त्याला अनुदान देता येतं का, ह्याच्यासाठी प्रयत्न करा. अध्यक्ष महोदय, येणाऱ्या काळामध्ये आपण काय करतोय, DAP, युरिया, कीटकनाशक, जमिनीचा सेंद्रिय कर्ब आज महाराष्ट्रात बघितला तर 0.1च्या लेवलला येऊन बसलेलं. एवढी वाईट परिस्थिती शेतीची आहे. ही शेती अशीच राहिली तर पुढच्या 25 वर्षामध्ये तिथं गवत सुद्धा उघडणार नाही, एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची होईल. अध्यक्ष महाराज, ही गंभीर परिस्थिती आहे. अशा वेळी ओळखून, आपण सगळ्यांनी ओळखून त्याच्या जमिनीची सुपीक क्षमता, प्रश्न विचारा कल्याण शेट्टी साहेब. होय, ते पार्श्वभूमी तर मांडतोय. 10 मिनिटं अरे झाली. अध्यक्ष महोदय, चर्चेचा विषय समजून, महत्व समजून घ्यायला पाहिजे. डेव्हलप करत आहे तुम्ही, डेव्हलप केलंय. आता प्रश्न घ्या. हा, घ्या, कंटिन्यू घ्या. तर अशा वेळी, अशा गोष्टींमध्ये आपण मगाशी त्या अडल्ट्रेशनवर, ती अडल्ट्रेशन महत्वाचं आहे, त्याच्यावर लक्ष घेणं गरजेचं आहे. पण जे अडल्ट्रेशन आम्ही तुम्ही सगळे मिळून करतोय, त्या पापात आम्ही तुम्ही सगळे मिळून सहभागी व्हायला लागलो. जे माहिती नाही, समाजातला प्रत्येक माणूस आज पोटात विष घ्यायला लागलाय, त्याच्यामुळे खूप सारे प्रश्न वाढायला लागलेत. मला एवढीच विनंती आहे की सरकारने या बाबतीत काय धोरण करणार आहे, अशी एक योजना आणवा की बैल, त्याची काम करण्याची क्षमता जरी थांबली तरी तरी जगवायची जगवण्यासाठी शेतकऱ्याच्या पाठीशी राहायला पाहिजे. जी गाय आहे, जी गाय भाकड झाली तरी शेतकऱ्याच्या पाठीशी आपण राहायला पाहिजे, कारण त्याचं गोमूत्र आणि त्याच्या शेणावर त्याची शाश्वत शेती होणार आहे. शेतकऱ्यांना खताचे पैसे वाचणार आहेत, शासनाची सबसिडी वाचणार आहे, आणि लोकांना चांगलं विषमुक्त अन्न हे शेतकऱ्यांना, लोकांना, समाजाला मिळणार आहे. त्यासाठी माननीय मंत्री महोदयांनी, सरकारने विचार करावा आणि त्या बाबतीत काय करणार आहेत ह्याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, खरं तर सचिन कल्याण शेट्टी साहेबांचं मी खरंच आभार मानतो की त्यांनी आपल्याला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीचं महत्त्व भविष्यामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि आपल्याला याकडं शेतकऱ्यांना वळवावं लागेल. आणि यासाठी सरकार म्हणून आपण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आपलं धोरण आखलं असलं, धोरण आपलं तर आहेच, पण अजूनही त्यामध्ये काय सुधारणा करणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना माझ्या सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीकडं हे केलं पाहिजे. आणि एक विषमुक्त, आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे, आणि त्यांनी सकाळी पहिला जो मुद्दा उपस्थित केली, गोष्ट खरी आहे अध्यक्ष महोदय, की आपली राज्याची शेती व्यवस्था ही रासायनिक खतावरती निश्चित प्रकारे अवलंबून आहे. त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी केलेली गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महोदय, मागील 5 वर्षाच्या आपण रासायनिक खताचा वार्षिक खत वापर जर सरासरी जर घेतला तर साधारणतः अध्यक्ष महोदय 69 लाख टन इतका आहे. त्यापैकी खरीप हंगाम मध्ये सरासरी खत वापर हा 43 लाख मेट्रिक टन, व रब्बी हंगामामध्ये 26 लाख मेट्रिक टन हा रासायनिक खताचा वापर आपण होतो, असे मागील 5 वर्षाचा आपण तपासल्यानंतर लक्षात आलेलं आहे. आणि साधारणतः त्यांनी मागाशी आकडे सांगितलेली गोष्ट खरी आहे. 2021-22 असू द्या, त्यामध्ये 70,67,000, 22-23 64,73,000, त्यामध्ये 23-24 64,57,000 आणि 24-25 72,30,000 मेट्रिक टन आणि 25-26 74,65,000 मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झालेला आहे. याचा अर्थ निश्चित प्रकारे रासायनिक खताचा वापर हा मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे अतिवापर हा शेतामध्ये रासायनिक खताचा झालेला आहे. आणि निश्चित प्रकारे त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपला देश हा खताच्या बाबतीमध्ये काही गोष्टीमध्ये आयातीवर अवलंबून असतो. त्यांनी ते आकडे पण त्यांनी ते सांगितले. आणि भारताच्या गरजेनुसार मला वाटतं आपल्याला जो युरिया जास्त लागतो, साधारण 20% युरिया हा आपल्याला आयात करावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याला जे DAP लागतं, DAP खत आपल्याला जास्त लागतं,
ते आपल्याला साधारणतः 50% हे आयात करावं लागतं. आणि निश्चित प्रकारे रॉक फॉस्फेटचा बघा त्यांनी उल्लेख केला, फॉस्फेटिक ॲसिडचा उल्लेख केला, कच्चा माल पण असल्याने कच्चा माल सुद्धा DAP मध्ये आपल्याला बदलून आयात केलं जातं. त्याचप्रमाणे पोटॅशचा मला वाटतं त्यांनी उल्लेख केला. खनिज पोटॅशच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आपल्या भागामध्ये भारतामध्ये नैसर्गिक किंवा साठे किंवा खाणी उपलब्ध नसल्यामुळं MOP खताची 100% आयात अध्यक्ष महोदय आपल्याला करावी लागते. आणि खरं आहे की त्यांनी त्यात उल्लेख केला की युद्धजन्य परिस्थितीमुळे खताची कमतरता निश्चित प्रकारे हे आपल्या सर्वांना अध्यक्ष महोदय जाणवते. आता एवढं मी जास्त खोलामध्ये त्यांनी जे प्रश्न त्या एवढ्या खोलामध्ये मी जात नाही अध्यक्ष महोदय, परंतु निश्चित प्रकारे त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या निश्चित प्रकारे त्या सरकारने विचार करण्यासारखे आहेत. आणि आता त्यांनी जर खताच्या कमतरतेच्या बाबतीमध्ये सांगितलं तर मला शेवटी हा विषय त्यांनी इतर विषयात विचारला असता, तर आज आपण विचार केला तर निश्चित प्रकारे खताची कमतरता आपल्या राज्यामध्ये आज तरी अजिबात नाहीये. केंद्र सरकारने जे आपल्याला आवंटन मंजूर केले त्या आवंटनाप्रमाणे आपल्याला निश्चित प्रकारे पुरवठा झाला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना खताची ही मंजुरी राहणार नाही. आणि किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी दुसरं काही जास्त कल्याण शेट्टी साहेब सांगत नाही, कारण खूप तुम्हाला सांगण्यासारखं होतं किंवा त्यामुळं निश्चित प्रकारे खताच्या बाबतीमध्ये सुद्धा आता विषय हा त्यांचा खतापेक्षा खताच्या अवलंबित्व कमी करून शेतकऱ्यांनी कमी करून नैसर्गिक शेती किंवा सेंद्रिय शेतीकडे वळावं हाच खरं त्यांचा उद्देश ह्यातनं कल्याण शेट्टी साहेबांचा दिसतोय. आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. आपल्या राज्याच्या राज्य पुरस्कृत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आणि आता केंद्राचं राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान या दोन्ही योजनांचं उद्दिष्ट एकच असल्यानं या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली साधारण 20-3-25 रोजी पार पडलेल्या बैठकीत घेतल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानामध्ये त्याचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. आणि राज्यात साधारणतः आपण जर विचार केला तर 5 लाख हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेतीखाली आणून आणि सकस व पोषणयुक्त शेतीमाल उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान ही नवीन योजना सुरू करण्याची अध्यक्ष महोदय कारवाई सुरू आहे. आणि राज्यामध्ये सन 2026-27 या कालावधीमध्ये महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान राबवण्याचा प्रस्ताव येत असून नैसर्गिक शेतीला व्यापक चालना देणे हा त्यामागचा प्रमुख आमच्या सगळ्यांचा हेतू अध्यक्ष महोदय आहे. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय त्यांनी आता बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, मी बाकी येत नाही. अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक शेती ही केवळ काटकसरीची शेती नाही तर ती आपल्या धरती माता वाचवण्याची आणि येणाऱ्या पिढीला निरोगी अन्न देण्याचे एक पवित्र मिशन आहे असं मत आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांनी त्या बाबतीमध्ये त्यांनी हे केलं होतं. कारण मी अध्यक्ष महोदय एवढं त्यांना कल्याण शेट्टी साहेबांना सांगतो की निश्चित प्रकारे आपल्याला जे आपले जे नैसर्गिक शेती बाबतीमध्ये जे अभियान आहेत त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपण हे करू. अजूनही त्यांच्या काय सूचना असतील त्याबाबतीमध्ये अजून काय सुधारणा करणं किंवा काय गोष्टी करणं आपण कल्याण शेट्टी साहेब आम्हाला तुम्ही लेखी आपल्या सूचना कधीही देऊ शकता आणि आपण लेखी सूचना देऊन निश्चित प्रकारे त्यामध्ये आपण हे करू. देशी गायीच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की अध्यक्ष महोदय देशी गायीच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस ही घट होते. 2019ची आपण जर पशुगणना 2013ची केली तर आपल्या देशामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये साधारणतः 22,96,331 एवढ्या देशी गायींची संख्या होती. ती जर आपण 2024ची पशुगणनेचं 21 पशुगणना केली तर त्याच्या अहवालानुसार देशी गायींची संख्या ही अध्यक्ष महोदय 20,19,551 इतकी आहेत. त्यामुळे राज्यामध्ये देशी गायीच्या संख्येमध्ये अध्यक्ष महोदय दिवसेंदिवस घट होत आहे ही वस्तुस्थिती आहे. कमी उत्पादन क्षमता आणि संगोपनाच्या खर्चाचा विचार करता इतर गायीच्या तुलनेत देशीच्या गायीचे संगोपन करणं खरंच आर्थिकदृष्ट्या हे फायदेशीर ठरत नाही. हेच अध्यक्ष महोदय यामागचं कारण आहे. आणि त्यांनी विचारलेली गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये उच्च उत्पादन क्षमता क्षमता असलेली देशी गायीची निर्मिती होण्यासाठी राज्यामध्ये 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा आपण सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याचद्वारे उंच वंशावळीची वेळूची रेत मात्रापासून तयार करण्यात आलेली असून भ्रूण कमी उत्पादन क्षमता असलेल्या प्रजननक्षम गायीमध्ये प्रत्यारोपित करून उच्च वंशावळीची देशी कालवड निर्मिती करण्याचा उद्देश हा निश्चित प्रकारे आहे. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतील देशी प्रजातीचा गायीचं भ्रूण देखील अनुदान देण्यात येत आहे. राज्यात गीर व साहिवाल या देशी प्रजातीचे लिंग विभाजित
वीर्य मंत्राचा 100% अनुदान तत्वावर पशुपालकांना पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून अनुदान तत्वावरती दुग्धाळ गाय वाटप योजनेत देशी गायीचंही वाटप सुरू करण्यात अध्यक्ष महोदय आलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की त्यांनी जो विषय मी मुद्दाम ह्यासाठी सांगतो की आपल्याला देशी गायींचं निश्चित प्रकारे संख्या ही आपल्याला भविष्यामध्ये निश्चित प्रकारे वाढवली पाहिजे आणि त्यासाठी निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं धोरण यासाठी राज्य सरकारकडून आपण देतोय. आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये आपल्याला जे पुणे येथे अजितदादा पवार साहेबांच्या नावाने जे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले, महाराष्ट्रातील खिलार, देवणी, लाल, मला वाटतं त्यांनी त्यांच्या प्रश्नामध्ये त्यांनी लिहिले त्या गायींचा उल्लेख केला होता, त्या जातीचा उल्लेख केला होता गायींच्या. लाल खिलार, देवणी, लाल, कंदारी, गवळाऊ, डांगी व कोकण कपिला या जातीबरोबर गीर, साहिवाल, राठी, थारपारकर व लाल सिंधी या देशी गायींचं संवर्धन तंत्रज्ञान विकास व शेतकरी मार्गदर्शन कार्य निश्चित प्रकारे अजितदादा पवार साहेब यांच्या नावाने जे देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू केले त्या केंद्राबाबत अध्यक्ष महोदय निश्चित प्रकारे सुरू आहे. आणि देशी गायीची सरासरी दूध उत्पादन क्षमता पूर्वी कमी होती, त्यामुळं खरं तर शेतकरी त्या गायी त्या सांभाळण्यासाठी ते तयार नसायचे, परंतु आज त्याची जी दुधाची उत्पादन क्षमता आहे ती पर डे दिवसाला आता 8 ते 15 लिटर प्रतिदिन वाढवणं शक्य असल्याचे हे अनेक संशोधनामध्ये केंद्र आपल्याला आढळून आलेले. शेण, गोमूत्र यामधील उपयुक्त सूक्ष्मजीवनाचे प्रमाण अधिक असल्याने त्याची उपयुक्तता नैसर्गिक व सेंद्रिय शेतीमध्ये वाढवण्याकरता हे संशोधन निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय सुरू आहे. सदर केंद्रामध्ये आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे उच्च अनुवंशिक क्षमतेच्या देशी गायी शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सदर संशोधन केंद्रातील गोशाळा, बायोगॅस आधारित खत प्रकल्प, अत्याधुनिक प्रयोगशाळा व इतर सुविधा निर्मिती करता प्रकल्पाचा टप्पा 2 लवकरच सुरू करण्यात येईल. सदर संशोधनाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील देशी गाय वंशवर्धन तसेच उत्पादकता वाढवण्याचं अत्यंत बहुमोल कार्य राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशनच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यापर्यंत अध्यक्ष महोदय पोहोचवण्यामध्ये येईल. त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की मला वाटतं त्यांनी जे काही गोष्टी विचारल्या, गिरी, साहिवाल, रेड सिंधी आणि काक्रेज यासारख्या देशी जातीच्या गायी नैसर्गिकरित्या शुद्ध A2 दूध देतात. विविध फार्म डेअरी बेसळयुक्त ताजे A2 दूध ग्राहकांना पुरवतात. काही दूध उत्पादक ब्रँड पॅकिंगमध्ये A2 उपलब्ध करून देतात. त्यामुळे मी अध्यक्ष महोदय खूप चांगले प्रश्न या माध्यमातून गायींचं, देशी गायींचं संवर्धन, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि भविष्यामध्ये माझ्या विषमुक्त त्यांना ते शेती हे निश्चित प्रकारे भविष्यामध्ये यासाठी एक चांगल्या प्रकार धोरण तर राज्य सरकारचं आहेच, अजूनही यामध्ये निश्चित प्रकारे मी कल्याण शेट्टी साहेबांना एवढं सांगतो की या बाबतीमध्ये आपण भविष्यामध्ये हे निश्चित प्रकारे नैसर्गिक आपल्याला नैसर्गिक शेती अभियानामध्ये जास्त अधिकचं लक्ष अध्यक्ष महोदय आपल्याला द्यावं लागेल. मी आपल्या माध्यमातून निश्चित प्रकारे सरकार या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे भविष्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं धोरण आखून एक चांगल्या कारवाई करू हे आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सांगतो. चला ठीक आहे. नाही हे बघा बाबासाहेब देशमुख, आपले काही प्रश्न असेल ऐका आपले काही प्रश्न असेल तर आपण द्या, आपल्याला लेखी स्वरूपात ते मंत्री महोदय उत्तर देतील. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 3 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. सदर बैठकीत नियम 293 अन्वये प्रस्ताव घेण्यात येईल. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.